महत्त्वाची अपडेट, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गडचिरोलीच्या दौऱ्यावर आहेत आणि भूपतीसह 60 नक्षलवादी आज आत्मसमर्पण करणार आहेत। नक्षलवादी चळवळीला मोठा धक्का बसणार आहे अशी ही माहिती। भूपतीसह 60 नक्षलवादी आत्मसमर्पण करणार आहेत। गडचिरोली जिल्ह्याच्या इतिहासातील सर्वात मोठे आत्मसमर्पण गडचिरोली येथे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे। आपण इथं बघू शकतो की अशा प्रकारे याची जय्यत तयारी करण्यात आलेली आहे। पोलिसांचा एक चोख बंदोबस्त लावण्यात आलेला आहे। महत्त्वाचे म्हणजे नक्षली कॅडरचा मोठा नेता भूपती उर्फ सोनू आपल्या 60 सहकाऱ्यांसह आणि शस्त्रांसह आज इथं पोलिसांसमोर आत्मसमर्पण करणार आहे। महत्त्वाचे म्हणजे मागील काही दिवसांपासून भूपती याने नक्षली शस्त्रे जे आहेत ते खाली ठेवण्याचे आव्हान वेळोवेळी केले होते, परंतु कुठंतरी एक नाराजीचे सूर बाकीच्या कार्यकर्त्यांमध्ये दिसून येत होते आणि नक्षल्यांकडूनच भूपती याला भीती असल्याची माहितीसुद्धा प्राप्त झालेली होती। काही दिवसापूर्वी बसवराजू मारला गेल्यानंतर भूपती याच्याकडे नक्षल्यांची सूत्रे येणार अशी माहिती होती, परंतु भूपतीकडे सूत्र न देता देवजी याच्याकडे ही सूत्र देण्यात आलेली होती। म्हणजे कुठंतरी नक्षल्यांनासुद्धा अशी कुणकुण लागलेली होती की येणाऱ्या काही काळात भूपती हा पोलिसांच्या शरणागती जाणार आहे आणि आज ती वेळ आलेली आहे। आज भूपती आपल्या तब्बल 60 सहकाऱ्यांसोबत मुख्यमंत्री यांच्यासमोर आत्मसमर्पण करणार आहे आणि ही एक गडचिरोलीची आजच्या घडची सर्वात मोठी बातमी म्हणता येईल। पुढारी न्यूजसाठी आशिष अग्रवाल, गडचिरोली।